आज आपण राहिलेल्या शिल्लक चपातीपासून एकदम सोप्या पद्धतीत लाडू आणि बर्फी करणार आहोत. तर हे तुम्हाला पण आवडेल आणि मुलांना पण आवडेल. काहीतरी नवीन आपण करणार आहोत. तर त्यासाठी इथं आपल्याला चपातीचे ह्या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहे. खूप नरम चपाती असतील तर तुकडे एकदम बारीक होत नाहीत. तर इथं मिक्सरच्या जारमध्ये विलायची, डिंक टाकून, चपाती टाकून आपल्याला व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे. डिंक नसेल तुमच्याकडे तरी चालेल, नाही टाकला तर काही हरकत नाही, पण थोडंसं काहीतरी अजून हेल्दी होण्यासाठी आपण डिंक ॲड केला. तर इथं कढईमध्ये आपण सगळा चपातीचा भुगा टाकून देणार आहोत. तर हे बघू शकता, ह्या प्रकारे मी असा भुगा करून घेतला आहे. तुम्ही इथं बटर किंवा तूप वापरून ह्याला भाजून घेऊ शकता. तर आपल्याला व्यवस्थित ह्याला असं मिक्स करायचं आहे. मिक्स केल्याच्या नंतर थोडासा कलर वेगळा झाला की आपल्या ह्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. तुम्हाला जेवढं गोड हवा असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता, पण साखरेचा वापर करायचा नाही. जेवढं होईल तेवढं आपल्याला हेल्दीच हे लाडू बनवायचे आहेत. ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता. तर हे मिश्रण तर आपण थंड होण्यासाठी ठेवू आणि थंड झाल्याच्यानंतर ह्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून एकदा बारीक वाटून घेऊ. हे बघू शकता, असं मी ग्राइंड करून घेतले, जेणेकरून गुळ आपला परत चांगला मिक्स होईल. तर मी इथं मिल्क पावडर टाकले आहे. मिल्क पावडर टाकून मिक्स करून ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालेल. इथं तुम्ही खोबऱ्याचा बारीक कुटून खीस पण टाकू शकता. तर हे बघू शकता, ह्या प्रकारे आपले लाडू जे आहेत मस्त असे बांधले जातात. तर आपण वडी पण करायला घेऊया. तर हेच मिश्रण एखाद्या वाटीमध्ये घेऊन अशा प्रकारे ह्याला मस्त असं दाबून घ्यायचं, सेट करून ठेवायचे आणि नंतर ह्याला कट टाकायचे. 2 ते 3 मिनटात आपली वडी सेट होते. तर हे बघू शकता, आपले लाडू पण मस्त रेडी झालेत आणि आपली वडी आहे ती पण भारी झाली आहे. कसली तुटत पण नाही आणि खूप लवकर होते. ताटाला चिटकत पण नाही, खाली तेल वगैरे लावायची गरज पण नाही. ते बघू शकता, हे आपले आहे चपातीपासून बनवलेली वडी आणि हे आहेत आपले लाडू. तर दोन्ही एकाच मिश्रणापासून 2 प्रकारचे आपण लाडू वडी बनवली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाडू तुम्हाला मी फोडून पण दाखवते. हे बघू शकता, आतमधून किती असा सुरेख दिसतोय आणि मस्त असा दाणेदारपणा पण आला आहे. वडी पण तुम्हाला फोडून दाखवते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.